वसईत मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय। नाल्याच्या पाण्यात कारसह 5 वाहनं वाहून गेली। चंद्रकांत केणी यांच्या प्रसंगावधानानं दोघांचे प्राण वाचले। नाल्याला आलेल्या अचानक पुरामुळे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 3 दुचाकी, एक वॅगनॉर कार आणि मारुती कंपनीची एक इको कार पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेली। या दुर्घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। पाडा येथे 2 कार आणि 3 स्कूटी ज्या ठिकाणाहून वाहून गेल्या त्या ठिकाणी आता मी आहे। आपण जर बघितलं तो हाच मुख्य रस्ता आहे ज्या ठिकाणी कार पार्क होत्या। आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वस्ती आहे आणि डोंगराचं पाणी हे मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून आपण जर बघितलं तर येतं। प्रवाह मोठा आहे। 11च्या दरम्यान, आज दुपारी 11च्या दरम्यान अचानक पाऊस जोरदार वृष्टी झाली आणि मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी या ठिकाणी जमा झालं आणि 3 ते 4 फूट पाणी या ठिकाणी चढल्याच्या नंतर ज्या पार्क केलेल्या 2 कार होत्या, 3 बाईक होत्या, या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहत या ठिकाणी या नाळ्यात आल्या आणि या नाळ्यातून या ज्या कार आहेत या वाहत गेलेल्या आहेत। सध्या अग्निशमक दलाचं पथक त्या ठिकाणी शोधकार्य करतंय। मात्र एका कारमध्ये 2 जण होती आणि ती 2 जण स्थानिक नागरिकांनी वाचवलेली आहेत। काचा तोडून त्यांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी अगदी नाल्याच्याच बाजूला आपण जर बघितलं तर BK यादव इंग्लिश हायस्कूल ही शाळा आहे। आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वस्ती आहे। जेव्हा पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात होतो त्यावेळेला एखादी गाडी वाहून जाते, त्यावेळेला एखादा मुलगा, शालेय विद्यार्थी, त्याची काय अवस्था होत असेल। आपण जर बघितलं तर एक मुलगा आहे तो या ठिकाणी चालत येतोय, आपण बघू शकता, कारण की हा जाण्या-येण्याचा मार्ग आहे। मात्र आजची जी घटना बघितली, पाण्याचा प्रवाह बघितला तर एक नव्हे तर 5 गाड्या वाहत या नाळ्यात गेलेल्या आहेत आणि अशा या भीषण या रस्त्यावर अशी ही दुर्घटना होते। बाजूला शाळा आहे, आजूबाजूला परिसर आहे। किती भयानक अशी ही परिस्थिती या ठिकाणी आहे। प्रभाकर कुडाळकर, ABP माझा, वसई।